पावसामुळे रायगड जिल्ह्यातला निसर्ग आता बहरून गेला। डोंगर दऱ्यामधून धबधबे ओसंडून वाहत आहेत। रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या दरम्यान असलेल्या ताम्हिणी घाटात कोसळणारे धबधबे धुक्याची दाट चादर पर्यटकांना आता भुरळ घालते। या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथं दाखल होतात। आणि इथल्या वातावरणाचा आढावा घेत पर्यटकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। सध्या आपण आहोत ताम्हिणी घाटामध्ये आणि इथलं निसर्ग सौंदर्य खुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हिरवागार निसर्ग आहे, धरती हिरव्यागार गवताने नटलेली आहे आणि धबधबे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत। आणि या प्रवाहित झालेल्या धबधब्यामध्ये आनंद घेण्यासाठी, भिजण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ताम्हिणी घाटामध्ये दाखल झालेले आहेत। गरमागरम भुट्ट्याचा स्वाद घेत, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या धारा, मधूनच येणारं धुकं याचा आनंद घेत पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आलेले आहेत जे मुंबई पुण्यातून आलेले आहेत। ताई, मला सांगा, कुठून आलात तुम्ही आणि कसा आनंद घेताय? आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत। आमचा परिवार टूर्सचा ग्रुप आहे। आम्ही 30 जणांचा ग्रुप घेऊन येतो आणि दरवर्षी आम्ही शिवथरगड ताम्हिणी करतो। तर आम्ही याच धबधब्यावर येतो आणि मजा करतो। आता कसं वातावरण आहे इथलं आणि काय वाटतं तुम्हाला? खूपच मस्त वाटतंय, सगळे भिजलेत आणि एज ग्रुपचं हे नाही, 75 प्लस पण आम्ही सगळे धबधब्यावर जाऊन भिजून आलो। आपण बघतो 75च्या वरचे लोक सुद्धा आहेत। ताई, पावसाळ्यात ताम्हिणी घाटात तुम्ही येता, कसं वातावरण आहे? खूप छान, खूप छान, खूप मस्त। आम्ही कॉलेज नंतर पहिल्यांदा असं एन्जॉय केलेलं आहे। कॉलेज नंतर पहिल्यांदा एन्जॉय केलेलं आलो ना, किती एनर्जी आम्हाला एक महिनाभर पुरते। परत इथे आल्यावर एनर्जी मिळते। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने आनंद घेताय? खूपच सुंदर, धबधब्याखाली भिजायचा आनंद वेगळाच आहे आणि वातावरण तर खूपच रोमॅन्टिक आहे। आपण बघतोय गरमागरम भुट्ट्याचा आनंद घेत पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। काही पुरुष पर्यटक देखील आहेत। मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने इथं? आम्ही ठाणे जिल्ह्यातून आलेलो आहे। आम्ही काल आलेलो आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे इथे आणि या वातावरणात आम्ही पूर्ण एन्जॉय केलेला आहे। आणि मी पर्यटकांना हेच सांगू इच्छितो की एन्जॉय करा, सगळी मस्ती करा, सगळ्यांनी एन्जॉय करा, फक्त सेफली एन्जॉय करा, हीच माझी पर्यटकांना विनंती आहे। आपण बघतो इथं आलेले जे पर्यटक आहेत त्यांनी सुरक्षितेची काळजी घेऊन इथल्या पर्यटनाचा आनंद घ्या, असं आवाहन देखील इथले पर्यटक करतात। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।